पुढची महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत। नुकतीच फलटणमधून रामराजे निंबाळकर यांनी आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली, तेही भर सभेत अजित पवारांना फोन करून। आणि तेच रामराजे निंबाळकर आता शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा आहे, तर रामराजेंची जयंत पाटलांची चर्चा झाल्याचीही माहिती आहे। आज रात्री रामराजे निंबाळकरांनी मेळावा बोलावला। आजच रात्री रामराजे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कदम फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। ओमकार, काय आहेत पुढचे तपशील? फलटण विधानसभा मतदारसंघातील हा जो आज काही ठिकाणी चर्चा सुरू आहे की रामराजे मेळावा घेणार आहेत आणि त्यामुळे भूमिका जाहीर करतील, परंतु याबद्दल बोलला त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिलेला आहे। आणि गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळशी येथील कार्यक्रमामध्ये रामराजेंचे विदर्भचे जे आमदार आहेत त्यांच्या नावाची एकाच विधानसभेसाठी केलेली होती। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रामराजे आणखी काही निर्णय घेतील याबद्दल आता चर्चा सुरू आहे, पण चिंतास्पद या गोष्टीला त्यांच्याकडून नकार देण्यात येते, परंतु भविष्य काळामध्ये ते काय निर्णय घेतील याकडे पाहावं लागेल। धन्यवाद ओमकार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडले गेले आहेत। अमोल मिटकरी, माझा आवाज ऐकू येतोय? हा, येतोय। हा, मला सांगा, तुम्ही आधीही तुमची उमेदवारी जाहीर केली होती आणि आता रामराजेंनी आपली घोषणा केली आहे, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मला तुमचा प्रश्न नेमका कळला नाही। दीपक चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर झालेली असतानाही तेही साथ सोडणार अजित पवारांची असं म्हटलं जात आहे, तुमची प्रतिक्रिया याच्यावर काय? ना अशी कुठे भूमिका त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडून स्पष्ट केलेली आहे का? तर अजिबात नाही। कार्यकर्ता मेळावा म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी असते आणि ते कर्तव्य तिथलं स्थानिक आमदार पार पाडतात। स्वतः रामराजे साहेब असतील किंवा दीपक चव्हाण साहेब असतील, हे दादांची एकनिष्ठ राहिलेले आहेत। काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दल अशाच प्रकारचा गैरसमज पेरला गेला। नंतर दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की माझ्या घरातला कुठलाही कार्यकर्ता पवार साहेबांना भेटला नाही, कुठला सदस्य भेटला नाही आणि माझा भेटण्याचा प्रश्न नाही। त्याच्यामुळे कार्यकर्ता मेळावा हा कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा भरण्याकरता आहे। मी स्वतः पोहरा देवीला दादांसोबत होतो, त्या विषयात चर्चा झाली। रामराजे साहेब असतील किंवा दीपक चव्हाण साहेब असतील, कोणीही चुकीची भूमिका घेणार नाही, अजित दादांची साथ सोडणार नाही। तुतारीवाल्यांकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कंड्या सोशल मीडियावर पेरल्या जात आहेत, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे रामराजे साहेब अजित दादाची साथ सोडणार नाही। धन्यवाद अमोलजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल। शरद पवारांचा आणखीन एक धक्का मिळेल का? अमोल